हॅलो हाय नमस्कार. स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. श्रावण नुकताच संपला आहे आणि आम्ही बेत ठरवला आहे चिकन थाळीचा. तर या थाळीमध्ये मी बनवणार आहे चपाती, तांबडा रस्सा, अळणी रस्सा, सुके चिकन व चिकन बिर्याणी. तर सर्वात आधी मी इथे चिकन मसाला खरेदी केला. यावेळी मी कोल्हापुरी मसाले ट्राय केले. आणलेले चिकन व्यवस्थितपणे 2-3 वेळा धुवून घेतले. एका भांड्यामध्ये पाणी कोमट करायला ठेवून दिले. त्यानंतर दुसरे भांडे घेतले, त्यात तेल ओतले, त्याच्यामध्ये कांदा घातला. कांदा शिजल्यानंतर त्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकली. हळद टाकल्यानंतर त्याच्यामध्ये चिकनचे पीस टाकून घेतले आणि त्यामध्ये थोडेसे मीठ टाकले. मीठ टाकल्यानंतर त्याला अंगचे पाणी सुटले. अंगचे पाणी सुटल्यानंतर हे कोमट झालेले पाणी जे आहे हे याच्यामध्ये ओतून घेतले. आता दुसऱ्या बाजूला मसाल्याची तयारी करायला घेतली. जिरे आणि तीळ हे व्यवस्थितपणे भाजून घेतले. त्यानंतर खोबऱ्याचे बारीक पीस करून ते सुद्धा व्यवस्थितपणे भाजून घेतले. त्यानंतर कांदा जो आहे त्याचे उभे काप करून तो व्यवस्थितपणे भाजून घेतला आणि त्यानंतर त्याच्यामध्येच लसूण आणि टोमॅटोसुद्धा टाकला आणि तो सुद्धा व्यवस्थित भाजून घेतला. कांदा आणि टोमॅटो भाजत आल्यानंतर याच्यामध्ये थोडासा आल्याचा तुकडा आणि कोथिंबीरही टाकली. त्यानंतर त्याच्यावर तेल सोडून हे सगळं काही व्यवस्थितपणे भाजून घेतले. नंतर हे सगळे मसाले मिक्सरमध्ये वाटून घेतले. मसाले बारीक करून झाल्यानंतर इथे मी कांदा आणि टॅमॅटो यांचे उभे काप करून बिर्याणीसाठी घेतले. त्यानंतर इथे चिकन शिजून तयार होते. त्यातले पीस जे आहेत ते मी वेगळे केले. चिकनचे पीस वेगळे केल्यानंतर त्यातून जे अळणी पाणी राहिलेले होते ते एका पातेल्यामध्ये ओतले आणि त्यानंतर त्याच्यामध्ये 2 तमालपत्र टाकली आणि मनपसंत बिर्याणी तांदूळ जो आहे तो या अळणी पाण्यातून मी शिजवून घेतलेला आहे. तर ही पद्धत थोडीशी वेगळी आहे, पण या पाण्यामध्ये जर तांदूळ शिजवून घेतला तर त्याला एक वेगळाच फ्लेवर येतो. त्याच्यामुळे मी याच पाण्यामध्ये शक्यतो बिर्याणीचा तांदूळ शिजवून घेते. आता मी इथे तांबडा रस्सा बनवत आहे. त्याच्यासाठी तेलामध्ये मी जो बारीक केलेला मसाला आहे तो घातलेला आहे. घरात जे लाल तिखट बनवतो ते 2 चमचे टाकलेला आहे. इथे मी कोल्हापुरी सुका मसाला, रस्सा मसाला आणि बिर्याणी मसाला आणलेला आहे. त्याच्यातला जो रस्सा मसाला आहे तो मी याच्यामध्ये टाकून घेतलेला आहे आणि हे व्यवस्थित हलवून घेतलेलं आहे. याच्यामध्ये मी जे मगाशी अळणी पाणी आहे ते थोडेसे ओतून घेतलेले आहे. चवीप्रमाणे मीठ टाकलेलं आहे. आता हे अळणी पाण्यामध्ये थोडासा मसाला शिजून दिला तर हा व्यवस्थितपणे शिजतो आणि तांबड्या रस्स्याला चवसुद्धा चांगली येते. हा मसाला व्यवस्थित शिजलेला आहे. याच्यावर छान असा तवंग आलेला आहे. त्यानंतर याच्यामध्ये अळणी पाणी टाकलेलं आहे. वरून जे आहे ही कोथिंबीर टाकलेली आहे आणि लागेल तसे कोमट पाणीसुद्धा ओतलेले आहे. त्यानंतर एका बाजूला जे बिर्याणीसाठी तांदूळ शिजवण्यासाठी ठेवलेला तो शिजलेला आहे. तो मी एका चाळणीमध्ये काढून घेतलेला आहे. त्याच्यानंतर इथे मी सुके मटण करायला घेतलेले आहे. तेलामध्ये कांदा टाकलेला आहे आणि तो लालसर होईपर्यंत भाजून घेतलेला आहे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये थोडासा मसाला टाकलेला आहे आणि मसाला व्यवस्थित भाजून दिलेला आहे. त्यानंतर आपल्या घरात जे लाल तिखट असतं ते 1 चमचा मी इथे टाकून घेतलेला आहे. कोल्हापुरी सुका मसाला जो आहे तो सुद्धा मी इथे टाकलेला आहे. याने चवसुद्धा अतिशय छान येत आहे.
आता इथे मी चवीप्रमाणे मीठ टाकलेलं आहे. त्यानंतर आपला तांबडा रस्सा जो आपण बनवलेला होता त्याचा थोडासा कट मी या मसाल्यामध्ये टाकलेला आहे. यामध्येच आपण हे शिजवून घ्यायचे आहे, त्याच्यामुळे याला चवसुद्धा छान येते. अशा छोट्या छोट्या टिप्स आहेत ज्याच्यामुळे हे सुक्का चिकन जे आहे हे अतिशय छान बनते. त्याच्यानंतर यामध्ये आपण शिजवून दिल्यानंतर जे शिजवलेले चिकन आहे ते याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे. ते व्यवस्थित हलवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये वरून आपण कोथिंबीर टाकलेली आहे. इथे आपले सुके चिकन तयार आहे. त्यानंतर मी वळले बिर्याणी करण्यासाठी. सगळ्यात पहिल्यांदा उभे काप करून घेतलेला जो कांदा होता तो व्यवस्थित तेलामध्ये तळून काढला. त्यानंतर त्याच तेलामध्ये दालचिनी, तमालपत्र टाकून घेतले आणि उभा चिरलेला कांदा जो आहे तो सुद्धा टाकला. उभे चिरलेले टोमॅटोचे काप आहेत तेही टाकून घेतले आणि आपण जो मसाला बनवलेला होता तो सुद्धा टाकून घेतला आणि व्यवस्थित हे सगळं काही हलवून घेतलं. हे व्यवस्थित सारं काही आपण शिजून दिलं. त्याच्यानंतर आपण घरामध्ये जे लाल तिखट वापरतो ते 1 चमचा टाकून घेतलं. त्याच्यानंतर आपण जो कोल्हापुरी बिर्याणी मसाला आणलेला होता तो याच्यामध्ये थोडाफार टाकून घेतला. त्याचप्रमाणे चवीप्रमाणे मीठ याच्यामध्ये टाकून घेतले आणि त्यानंतर हे शिजून देण्यासाठी थोडासा जो तांबडा रस्सा होता तो याच्यामध्ये मी टाकला आणि हे व्यवस्थित सारं काही शिजून दिलं. हे शिजून झाल्यानंतर हे व्यवस्थित काही खाली सेट करून घेतलं. सेट करून झाल्यावर याच्यावर जो आपण शिजवलेला भात होता त्याची 1 लेयर टाकली आणि त्याच्यावर तळलेला कांदा व टोमॅटोचे उभे काप होते ते थोडेफार ठेवून घेतले. त्यानंतर राहिलेला दुसरा लेयर त्याच्यावर टाकला. त्याच्यावर तळलेला कांदा जो आहे तो टाकून घेतला. टोमॅटोचे उभे काप टाकले आणि त्याचप्रमाणे कोथिंबीर सुद्धा टाकून घेतली. खाण्याचा थोडाफार रंग टाकला आणि इथे एक वाफ काढण्यासाठी ते ठेवून घेतले. शिजवलेले चिकन जे होते ते मी शिजवलेल्या भातातच मिक्स केले होते. त्याचा सेपरेट असा लेयर नाही दिला, तो त्याच्यामध्येच ॲड करून टाकलेला होता. त्यानंतर मी बनवायला घेतला अळणी रस्सा. तेलामध्ये मी मिरच्या टाकल्या आणि त्याच्यामध्येच मी ओला मसाला टाकून तो भाजून घेतला. त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकले आणि थोडेसे अळणी पाणी जे आहे हे मी टाकले आणि ते त्यात शिजून दिला आणि त्यानंतर राहिलेला अळणी रस्सा जो आहे याच्यामध्ये ओतून घेतला. वरून कोथिंबीर टाकून घेतली आणि इथे आपला अळणी रस्सा तयार आहे. एका बाजूला बिर्याणी शिजून तयार आहे तर दुसऱ्या बाजूला अळणी रस्सा उकळत आहे. आता मी एका बाजूला चपाती बनवायला घेत आहे. इथे चपाती बनवून तयार आहे. त्याचप्रमाणे इथे सुके चिकन तयार आहे. तांबडा आणि अळणी रस्सासुद्धा तयार आहे. त्याचप्रमाणे इथे बिर्याणीसुद्धा तयार झालेली आहे. ही बिर्याणी खालीवर करून मी व्यवस्थितपणे मिक्स करून घेतलेली आहे. बनवलेले सगळे पदार्थ मी व्यवस्थितपणे ताटात ठेवून घेत आहे.
आपली चिकन थाळी तयार आहे. तर ही चिकन थाळी तुम्हाला कशी वाटली मला नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका आणि अशाच नवनवीन व्हिडिओंसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.